नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीवरच्या यूट्यूब चॅनलवरील आपल्या महाराष्ट्राचा जनादेश 2024 या निवडणूक विशेष सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या भागामध्ये आपण महाराष्ट्र विधानसभेतले जे मतदार आहेत तर त्यांच्या एज स्ट्रक्चरवरती चर्चा करणार आहोत. थोडक्यात काय तर कुठल्या एजमध्ये किती मतदार त्या ठिकाणी आहेत. बऱ्याचदा आपण भारत हा तरुणांचा देश आहे किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या स्टेजेसमध्ये जर का आपण बघितलं तर लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाच्या दृष्टिकोनातून आत्ता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप चांगली सिच्युएशन आहे की इथं कार्यकारी वर्गातली लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे अशी चर्चा करत असतो. या सगळ्या इलेक्टोरल प्रोसेसमध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये नेमकं निवडणुकीमध्ये उमेदवारांचं भवितव्य कोण ठरवणार तर याच्यामध्ये एक शब्द वापरला जातो की जनता जनार्दनच ठरवणार. डेमोक्रेसीमध्ये रूल ऑफ पीपल असं काहीतरी आपण त्या ठिकाणी शब्द जडजड वापरताना दिसतो. पण खऱ्या अर्थानं या इलेक्शनमध्ये एज स्ट्रक्चरचं ॲनालिसिस करता नेमकं कोण या इलेक्शनमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे किंवा महाराष्ट्राची सत्ता ही कोणाच्या हातात द्यायची हे ठरवणार आहे, याच्यावरती पण या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. सो आजचं एकंदरीतच आपलं डिस्कशन चालू करूया. इथं जर आपण बघितलं तर राज्यामध्ये 100 पार केलेले म्हणजे जवळपास 100 वर्ष पूर्ण केलेले 47,000 मतदार जवळपास या ठिकाणी आहेत. एज स्ट्रक्चर वाईज जर का विचार केला तर राज्यामध्ये 18 ते 19 वयोगटातले जवळपास 22,704 मतदार आहेत. 20 ते 29 वयोगटातले 1,88,45,005 मतदार आहेत. 30 ते 39 या कॅटेगरीमधले 2,18,15,278 मतदार आहेत. पर्टिक्युलरली तुम्ही या कॅटेगरीवरती त्या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 40 ते 49 वयोगटातले पण अराउंड 2,07,00,000 आहेत. 50 ते 59 1,56,00,000 आहेत. पण बऱ्याचदा याच्या आधीच्या आपण भागांमध्ये आपण चर्चा केली की फर्स्ट टाइम वोटर्स यांचा इम्पॅक्ट हा लोकसभा इलेक्शनमध्ये पण जास्त होता आणि आता देखील आपल्याला जास्त दिसेल. आणि अखेर आपल्याला असं बघता येईल की 100 वर्षाहून अधिक 47,169 मतदार, 110 किंवा त्याहून अधिक 119 वयापर्यंतचे 113 मतदार आणि 120हून अधिक वर्ष असणारे जवळपास 110 मतदार आहेत. सो याच्यामध्ये जर आपण एकंदरीतच विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की राज्यभरामधल्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे तर ते 18 ते 39 वयोगटातील युवकांच्या हातामध्ये आहे. कारण 18 ते 39 वयोगटातील मतदारांचा विचार केला तर त्यांची टक्केवारी ही जवळपास 42% आहे. त्यामुळं जो युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य त्या ठिकाणी देईल, जो रोजगाराच्या बद्दल बोलेल, जो युवकांच्या कौशल्याच्या बाबतीमध्ये बोलेल आणि युवकांचे जे मुद्दे आहेत, युवकांच्या दुर्बिणीतून महाराष्ट्राचं पुढचं सामाजिक आर्थिक चित्र कसं असावं हे ज्याला दिसतंय कदाचित तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. कारण साहजिकच कुठल्याही कॉन्स्टिट्युएन्सीचा जरी विचार केला तरी या एज स्ट्रक्चरमधले उमेदवार जे आहेत तर त्यांची संख्या जास्त असणार आहे. आपण जर का राज्यनिहाय वयोगटनिहाय मतदारसंख्या लक्षात घेतली आणि त्याची मतदारांची टक्केवारी जर लक्षात घेतली तर बघा 18 ते 19 वयोगटातील 2.29% मतदार आहेत. पण तेच 20 ते 29 मधले 19.42% आणि 30 ते 39 मधले 22.48% असं ही सम टोटल जर का केली तर आपल्याला असं लक्षात येईल की 42% मतदार जे आहेत तर ते 18 ते 39 वयोगटातले आहेत. त्यामुळं तुला ह्याच्यातलं काय कळतं याच्यापेक्षाही मलाच कळतं आणि मीच कदाचित महाराष्ट्राचं आगामी कालखंडामध्ये महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची तर ते ठरवणार आहे असं 18 ते 39 वयोगटातील सर्व युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं त्यांनी जबाबदारीनं मतदान या अनुषंगानं करणं गरजेचं आहे. मतदान कुणाला करावं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर निश्चितपणे कराल. पण ते करत असताना नेमके आपले पायाभूत प्रश्न काय आहेत ते प्रश्न हे राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले जातात का या अनुषंगानं तुम्ही मतदान करताना विचार नक्की कराल अशी आशा या ठिकाणी बाळगतो. आजच्या या आपल्या भागामध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये अशाच इंटरेस्टिंग मुद्द्यासह भेटूयात आपल्या महाराष्ट्राचा जनादेश 2024 या स्वराज्य प्रबोधिनीच्या निवडणूक विशेष सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.